ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शहापुरात कॅन्डल मार्च. नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या अटकेची मागणी. नीट तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहापूर इथं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं. या मार्चद्वारे मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चचं आयोजन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर चेतनसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होऊन शिवतीर्थ शहापूर इथं समाप्त झाला. समारोपानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष इंजिनियर चेतनसिंह पवार यांनी मोर्चाचं नेतृत्व करत मार्गदर्शन केलं. शहापूर तालुकाध्यक्ष जितेश विशे यांनी प्रास्ताविक सादर केलं. या कॅन्डल मार्चमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कॅन्डल मार्चची सांगता करण्यात आली. या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने सगळे इथे जमा झालात. खरं तर ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटी माननीय ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आपण या ठिकाणी कॅन्डल मार्च जो घेतला आणि त्यासाठी आपण आज आता शिवतीर्थावर आपण जमलेलो आहोत. खरं तर फक्त कॅन्डल मार्च घेणं आणि हा कशासाठी घेणं ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका असेल. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या जंतर मंतरवर चालू असलेल्या ज्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि त्याची विजयी पताका जे धर्मेंद्र प्रधान जे आपले मिनिस्टर होते त्यांनी दिलेला राजीनामा आणि त्याचबरोबर खरं तर आपले जे काही विद्यार्थी यांनी केलेला संघर्ष आणि तो संघर्ष करत असताना त्यांचा झालेला त्यांनी इथे बलिदान दिलं आणि त्या बलिदानाला कुठेतरी आपण सलामी दिली पाहिजे आणि म्हणून जिल्ह्याच्या वतीनं शहापूर तालुक्याच्या वतीनं आपण इथे हा कॅन्डल मार्च खरं तर आज आयोजित केलं होतं. म्हणजे या देशामध्ये जवळपास 25 ते 26 विद्यार्थ्यांचं बलिदान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्या बलिदानातून एक कालची विजयाची क्रांतीची ज्योत त्या ठिकाणी पेटलेली आहे. मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करेल. त्या ठिकाणी त्यांचे आभार मानेल की आपण हा विजय आपल्या लढ्यामुळे आपल्या सातत्यामुळे या ठिकाणी झाला आणि खरोखर भविष्यामध्ये या अशा लढ्यांची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस अशाच विद्यार्थ्यांनी युवकांनी मध्ये येण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. धर्मेंद्र प्रधान यांना पेपर फुटी मला वाटतं जवळपास 152 ते 53 वेळा त्या ठिकाणी पेपर फुटी झाली. या पेपर फुटीमध्ये त्यांना मुख्य आरोपी केलं पाहिजे आणि मुख्य आरोपी करून त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या साथीदारांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं पाहिजे. या विद्यार्थ्यांना या आंदोलनाच्या वेळेस जी अमानुष मारहाण त्या ठिकाणी झाली या मारहाणीला जबाबदार असणारा एकमेव व्यक्ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. आपल्याला माहित असेल दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे दिल्लीचे सगळे पोलीस यंत्रणा ही केंद्रीय गृहमंत्र्याकडे असते आणि त्याचा जबाबदार व्यक्ती ही जी मारहाण झाली मला वाटतं उच्च शिक्षित सुशिक्षित ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट MPSC UPSC असतील त्या ठिकाणी इंजिनिअरिंग असतील डॉक्टर असतील अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या युवकांना त्या ठिकाणी मला वाटतं अमानुष पद्धतीने मारहाण करण्याचं काम या पोलिसांनी केलं आणि त्याला जबाबदार म्हणजे अमित शहा आहेत. त्यामुळे याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनाम्याची मागणी या ठिकाणी या भर पावसाच्या या उत्साहामध्ये या ठिकाणी मी करत आहे. बीजेपीने जो लाठीमार केला तो अति अमानुष होता. विद्यार्थी अतिशय जखमी झाले. खूप त्यांच्या मनात चीड होती विद्यार्थ्यांच्या एकदम आलेली नव्हती. तर ही चीड कुठं ना कुठं तरी धगधगत होती. ही धगधग कधीपासून सुरू झाली तर जेव्हा आमच्या राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरू केली. भारत जोडो यात्रेमध्ये लोकांना राहुलजींचा सहवास लाभला. राहुलजींनी अनेक BJPची सरकारची प्रकरणं बाहेर काढली. प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. BJP सरकारचे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते जनतेपुढे आणले. हे निगेटिव्ह पॉईंट्स या जेनजी लोकांच्या मनामध्ये रुजून बसले आणि त्यांनी खरं त्यांना न्याय दिलेला आहे.